नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. एकनाथ शिंदेंच्या कोपरी पाचपाखडी मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी तसंच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. काँग्रेससोबत गेलो म्हणून आम्हाला बदनाम करणाऱ्यांच्या बॅनरवर सोनिया गांधींचे फोटो कसे, असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. मला ती कल्याण डोंबिवलीची सभा आठवते की भाजप कसा शिवसेनेवरती शिवसैनिकांवरती अत्याचार करतोय, म्हणून मी त्या मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, त्यासाठी मी राजीनामा देतो आहे, असं नाटक करणारा पण एक आपण बघितला होता. जे अजित पवार निधी देत नव्हते त्या अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. आणि काँग्रेससोबत शिवसेना गेली, काँग्रेससोबत गेलेली नाहीये. त्यावेळेला भाजपाने दगाबाजी केली, विश्वासघात केला, म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून आपण महाविकास आघाडी केली. परंतु आता या ज्या काही नगर परिषदेच्या वगैरे निवडणुका चालल्या आहेत त्याच्यावरती सोशल मीडियावरती आता तुम्ही बघितलं असाल की त्यांच्याच पोस्टरवरती सोनिया गांधींचे फोटो आहेत. म्हणजे जे मला शिव्या घालत होते ते अगदी दिघे साहेब स्वतः आहेतच आणि बाजूला सोनिया गांधी. म्हणजे ही सगळी लाचारी ही सत्तेसाठी चाललेली आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी निवडणूक आचारसंहिता धाब्यावर बसवल्याचं समोर आलंय. गोपनीय मतदानाच्या अधिकाराचा भंग बांगर यांनी केला. आमदार संतोष बांगर काल सकाळी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेले होते आणि त्यावेळी एक महिला मतदान करत होत्या. आमदार बांगर यांनी मतदान जवळ जात मतदान कसं करायचं हे महिलेला सांगितल्यानं त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालाय. एक मोठी बातमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे खासदार संजय राऊत यांची भेट घेणार आहे. सकाळी 11च्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानावरून भांडूपसाठी रवाना होणार आहेत. दुपारी 12:30 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे संजय राऊत यांच्या घरी पोहोचतील. संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे त्यांची भेट घेणार आहेत. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. नाशिकच्या सिन्नरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारावर विषारी द्रव्य फवारून हल्ला करण्यात आला. हल्ल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. पोलिसांकडून याबाबत अधिकचा तपास सुरू आहे. सोलापूरमध्ये बनावट आधार कार्ड बनवून बोगस मतदानाचा प्रयत्न झाला. बार्शीतील प्रभाग क्रमांक 4 मधील केंद्र क्रमांक 5 मध्ये ही घटना घडली. अंकुश साठे नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालाय. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये मतदान संपताना तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. भाजपचे विशाल परब यांच्या ताफ्यातील गाड्या अडवल्यानं तणाव झाला होता. घटनास्थळी पोलिसांचीही उपस्थिती होती. जवाहर नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. एकमेकांकडे खुन्नस देऊन बघितल्यानं ही घटना घडली. पोलिसांच्या मदतीनं वाद नियंत्रणात आला. आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मतदान केंद्रात जाऊन मतदान कसं करावं याबाबत माहिती दिल्याचं समोर आलं होतं. दरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडच्या गेवराई नगरपालिकेत पंडित आणि पवार वाद झालेला आहे. यामध्ये अमरसिंह पंडित यांच्या पियेला मारहाण केल्याचे फोटो समोर आलेत. अमृत डावकर यांच्या डोळ्याला आणि पाठीला मार लागलाय. भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीका केली. आमदार संतोष बांगर हिंगोली शहर आणि लोकशाहीला लागलेला कलंक असल्याचं म्हणत त्यांनी बांगर यांच्यावर निशाणा साधला. बांगर यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप आमदार मुटकुळे यांनी केला. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली आहे. सर्व जागांचा निकाल आता 21 डिसेंबरला लागणार आहे. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिलाय. औरंगाबाद खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला दणका दिलाय. अखेरच्या क्षणी असे घोळ भविष्यात टाळा असे ताशेरे ओढलेत. तर आयोगाचा सावळा गोंधळ बरा नसल्याचं म्हणत औरंगाबाद खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाचे कान टोचलेत. खासदार सुप्रिया सुळेंनी निवडणूकच पूर्णपणे रद्द करावी अशी मागणी केली आहे. हे इलेक्शन पूर्णपणे रद्द झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
निवडणुकीची गोंधळाची अवस्था झाल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या म्हणजे दोष असल्याचं ते म्हटलं. तर आता ईव्हीएमची आणखी काळजी घ्यावी लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. मतमोजणीबाबत कोर्टानं निर्वाळा केल्याचं वक्तव्य दादा भुसे यांनी केलंय. तर कोर्टाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागणार असल्याचंही ते म्हटलेत. 21 तारखेपर्यंत मतपेट्या सांभाळाव्या लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. नाशिकच्या सिन्नरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारावर विषारी द्रव्य फवारून हल्ला करण्यात आला. हल्ल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. पोलिसांकडून याबाबत अधिकचा तपास सुरू आहे. सोलापूरमध्ये बनावट आधार कार्ड बनवून बोगस मतदानाचा प्रयत्न झाला. बार्शीतील प्रभाग क्रमांक 4 मधील केंद्र क्रमांक 5 मध्ये ही घटना घडली. अंकुश साठे नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालाय. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये मतदान संपताना तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. भाजपचे विशाल परब यांच्या ताफ्यातील गाड्या अडवल्यानं तणाव झाला होता. घटनास्थळी पोलिसांचीही उपस्थिती होती. जवाहर नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. एकमेकांकडे खुन्नस देऊन बघितल्यानं ही घटना घडली. पोलिसांच्या मदतीनं वाद नियंत्रणात आला. आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मतदान केंद्रात जाऊन मतदान कसं करावं याबाबत माहिती दिल्याचं समोर आलं होतं. दरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडच्या गेवराई नगरपालिकेत पंडित आणि पवार वाद झालेला आहे. यामध्ये अमरसिंह पंडित यांच्या पियेला मारहाण केल्याचे फोटो समोर आलेत. अमृत डावकर यांच्या डोळ्याला आणि पाठीला मार लागलाय. भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीका केली. आमदार संतोष बांगर हिंगोली शहर आणि लोकशाहीला लागलेला कलंक असल्याचं म्हणत त्यांनी बांगर यांच्यावर निशाणा साधला. बांगर यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप आमदार मुटकुळे यांनी केला. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली आहे. सर्व जागांचा निकाल आता 21 डिसेंबरला लागणार आहे. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिलाय. औरंगाबाद खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला दणका दिलाय. अखेरच्या क्षणी असे घोळ भविष्यात टाळा असे ताशेरे ओढलेत. तर आयोगाचा सावळा गोंधळ बरा नसल्याचं म्हणत औरंगाबाद खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाचे कान टोचलेत. खासदार सुप्रिया सुळेंनी निवडणूकच पूर्णपणे रद्द करावी अशी मागणी केली आहे. हे इलेक्शन पूर्णपणे रद्द झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. निवडणुकीची गोंधळाची अवस्था झाल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या म्हणजे दोष असल्याचं ते म्हटलं. तर आता ईव्हीएमची आणखी काळजी घ्यावी लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. मतमोजणीबाबत कोर्टानं निर्वाळा केल्याचं वक्तव्य दादा भुसे यांनी केलंय. तर कोर्टाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागणार असल्याचंही ते म्हटलेत. 21 तारखेपर्यंत मतपेट्या सांभाळाव्या लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. आता एक मोठी बातमी. पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गौरीच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा थेट आरोप केल्यानं या प्रकरणाला आता गंभीर वळण प्राप्त झालंय. तपासादरम्यान त्यांनी अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवलाय आणि त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे. पोलिसांनी कोर्टात सांगितलं की या प्रकरणाचा तपास अधिक खोलवर करण्यासाठी अनंत गर्जेची मानसशास्त्रीय तपासणी होणं आवश्यक आहे. जेव्हा गौरी त्यांना ते पटकन सगळं घेऊन त्यांना पोद्दार हॉस्पिटलला सुरुवातीला गेले होते. त्या पोद्दार हॉस्पिटलला गेल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की बाबा त्यांचा बहुतेक मृत्यू झालेला आहे, तेव्हा ते प्रचंड प्रमाणे दुःखामध्ये रडायला लागले आणि भिंतीवर त्यांनी स्वतःचं डोकं आपटून घेतलं आणि हाताने मारायला लागले. त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टरांनीच त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याबरोबर ड्रायव्हर किंवा जे कोणी होतं त्यांना सांगितलं की यांना इथपासून बाहेर घेऊन जा, कारण हे आता यांची मनस्थिती खूप खराब झालेली आहे. ह्या प्रकरणामधलं सत्यता बाहेर येण्यासाठी आणि सगळ्यांना ती क्लिअरिटी येण्यासाठी आपण स्वतः पोलीस कस्टडी मागून घेतली. आज इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने आज स्वतः ज्युडिशियल कस्टडी म्हणजे MCR मागितलेला आहे आणि त्यांनी याच्यामध्ये नार्को ॲनालिसिस टेस्ट आणि बाकीच्या काही टेस्ट करण्यासाठी त्यांची भविष्यामध्ये आता नवीन कायद्यामध्ये भविष्यामध्ये पण PCR मागता येते, पोलीस कस्टडी मागता येते, असे हक्क अबाधित ठेवून त्यांनी आज त्यांची ज्युडिशियल कस्टडी मागितलेली आहे. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. खेड नगरपालिका निवडणुकीत एकूण 62% मतदान झालं आणि त्यामुळे मतदान संपल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर जल्लोष करत विजयाचा विश्वास व्यक्त करत फटाक्यांची आतिषबाजी केली.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मंगरुळपीर, कारंजा नगरपरिषदेसह मालेगाव नगरपंचायतीसाठी सरासरी 65.47% मतदान झालंय. मतदानानंतर अनेकांचे राजकीय भवितव्य तब्बल 19 दिवस टांगणीला लागले असून येत्या 21 डिसेंबर रोजी ही मतमोजणी पार पडणार आहे. मावळच्या वडगावमध्ये नगरपंचायत निवडणुकीत मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. यंदा वडगावमध्ये तब्बल 73.33% मतदान झालंय. लोणावळा आणि तळेगावच्या तुलनेत सर्वाधिक मतदान वडगावमध्ये झालंय. मावळच्या तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत केवळ 49.24% मतदान झालंय. केंद्रावर जाऊनही नाव न मिळाल्यानं मतदान न करता परतावं लागलं. राज्यातील अनेक बांधकाम प्रकल्पांमध्ये घर खरेदीदारांकडून बिल्डर्स 1 ते 2 वर्षांचं आगाऊ मेंटेनन्स शुल्क वसूल करत आहेत आणि ही वसुली बेकायदा आहे. त्यामुळे ही वसुली करू नये असे निर्देश महारेरानं विकासकांना द्यावेत, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीनं केली आहे. पंतप्रधान कार्यालय असलेलं नवं संकुल सेवातीर्थ या नावानं ओळखलं जाईल असं सूत्रांनी सांगितलंय. सेंट्रल विस्टा प्रकल्पाअंतर्गत बांधलेलं हे नवं संकुल यापूर्वी एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह म्हणून ओळखलं जात होतं. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुंदर मुंबईचा सुरू केलेला प्रकल्प मुंबई महापालिकेनं अखेर गुंडाळलाय. कामाचा दर्जा न टिकवता आल्यामुळे यावर खर्च केलेले 760 कोटी रुपये देखील पाण्यात गेले. मंगळवारी मुंबईची हवा मध्यम श्रेणीत नोंदवली गेलेली आहे. तसंच काही भागातील हवेच्या दर्जात सुधारणा झाल्याचं दिसून आलंय. याचबरोबर शीव, शिवडी, पवई आणि मुलुंड या भागात समाधानकारक हवेची नोंद झाली आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन